ओम साईराम. मी मंजिरी भालेराव. आज श्री साई सच्चरित्राच्या अध्याय 32व्याचं आपण पठण करणार आहोत. अध्याय 32. बाबांनी कशा प्रकारे जंगलात आपल्या गुरूंना भेटले आणि त्या गुरुमार्फत ईश्वराला कसे भेटले, गुरु व ईश्वराच्या शोधात, उपवासाला नमस्कार, बाबांनी श्रीमती गोखले यांचा उपवास कसा मोडविला आणि बाबांचे कृपाशासन. प्रास्ताविक. सुरुवातीला हेमाडपंत दृश्य जगाचे वर्णन एका रूपकातून करतात. भगवद्गीतेतील भाषेत सांगायचे तर हे जग वर मुळे असलेल्या व खाली फांद्या असलेल्या वडाच्या झाडासारखे आहे. याच्या फांद्या वर खाली दोन्हीकडे पसरलेल्या आहेत व गुणांनी सत्व, रज आणि तम पोसल्या जातात. याची कोंब ही इंद्रियांच्या विषय रूप आहे. याची मुळे कर्मांकडे नेणारी असून ती त्या मनुष्य लोकात खाली पसरलेली आहेत. या झाडाचा खरा आकार या जगात ओळखता येत नाही. याची सुरुवात व शेवटही दिसत नाही. म्हणून या झाडाची पक्की मुळे वैराग्याच्या तीक्ष्ण अस्त्राने तोडून टाकावी आणि मग त्या मार्गाचा शोध घ्यावा ज्या पलीकडे पुन्हा परत येणे नाही. हा मार्ग चालण्यासाठी एका चांगल्या मार्गदर्शकाची, गुरुची मदत नितांत आवश्यक आहे. एखादा मनुष्य कितीही पंडित असो किंवा त्याने वेदांगाचा कितीही खोल अभ्यास केलेला असो तरीसुद्धा गुरूंशिवाय तो आपले गंतव्य सुरक्षितपणे गाठू शकत नाही. जर गुरु मार्गदर्शन करण्यासाठी असेल तर योग्य मार्ग दाखवतील, तर प्रवासातले खड्डे, सापळे व जंगली प्राणी यांचा तो सहज टाळ करू शकतो व सर्व काही सुरळीत पार पडते. या विषयातील बाबांचा स्वतःचा अनुभव जो त्यांनी स्वतःच कथन केला तो खरोखरच अद्भुत आहे. त्याचे स्मरण केल्याने तुम्हाला श्रद्धा, भक्ती व शेवटी मोक्ष प्राप्त होईल. गुरुच्या शोधाची कथा. द क्वेस्ट. एकदा आम्ही 4 जण धार्मिक ग्रंथ व इतर पुस्तके यांचा अभ्यास करीत होतो. त्या अभ्यासामुळे आम्हाला थोडा आत्मप्रकाश झाल्यासारखे वाटले आणि मग आम्ही ब्रह्मस्वरूपाबद्दल चर्चा सुरू केली. आमच्यापैकी एकाने म्हटले, आपण स्वतःला उन्नत करायला हवे, इतरांवर अवलंबून राहू नये. यावर दुसऱ्याने उत्तर दिले, जो आपले मन जिंकतो तोच खरा धन्य आहे. म्हणून आपण विचार व कल्पना यांपासून मुक्त व्हायला हवे. या जगात आपल्या वाचून काहीच नाही. तिसऱ्याने म्हटले, जग नेहमी बदलत असते, निराकार मात्र शाश्वत आहे. म्हणून आपण असत आणि सत यांचा विवेक करायला हवा. आणि चौथ्याने स्वतः बाबांनी सुचवले, फक्त पुस्तकातले ज्ञान व्यर्थ आहे. आपण आपले नियोजित कर्तव्य पार पाडूया व आपले शरीर, मन आणि 5 प्राण गुरूंच्या चरणी अर्पण करूया. गुरु हाच देव आहे आणि सर्वत्र व्यापलेला आहे. ही ठाम व अखंड श्रद्धा निर्माण झाली तरच ते साध्य होते. हे बोलत असताना आम्ही देवाच्या शोधात जंगलातून फिरू लागलो. आमच्यातले 3 स्वतःच्या मुक्त आणि असह्य बुद्धीच्या जोरावरच शोध घ्यायचे ठरवत होते. वाटेत एक वंजारी, धान्य इत्यादी विकणारा फेरीवाला भेटला. त्याने आम्हाला विचारले, आता उन्हाचा ताप आहे, कुठे आणि किती दूर जात आहात? जंगल शोधायला आम्ही उत्तर दिले. त्याने विचारले, कशाच्या शोधात आहात? आम्ही त्याला टाळाटाळीचे व गोलमोल उत्तर दिले. आम्हाला असे उद्देशहीन भटकताना पाहून तो द्रवला आणि म्हणाला, तुम्हाला हे जंगल चांगले ठाऊक नाही तर तुम्ही उगाच नको तसे भटकू नका. जर तुम्हाला जंगलातून चालायचे असेल तर एखादा मार्गदर्शक सोबत घ्या. या उष्ण दुपारी उगाच कशाला कष्ट घेताय? तुम्हाला तुमचा गुप्त शोध मला सांगायचा नसेल तर हरकत नाही, पण आधी बसून घासभर भाकरी खा, पाणी प्या, थोडा विसावा घ्या आणि मग शोध सुरू करा. मनाशी नेहमी संयम बाळगा. असे तो इतक्या प्रेमाने सांगत होता तरी आम्ही त्याचा सल्ला नाकारला आणि पुढे निघालो. आम्ही स्वतःपुरते सक्षम आहोत आणि कोणाची मदत लागत नाही असे आम्हाला वाटत होते. जंगल खूप मोठे व रान होते. त्यातील झाडे इतकी दाट व उंच वाढली होती की सूर्यकिरणसुद्धा आत येत नव्हते. त्यामुळे आम्ही रास्ता चुकलो आणि बराच काळ भटकत राहिलो. अखेरीस निव्वळ सुदैवाने तेथून निघालो होतो तेथेच परत येऊन पोचलो.
तो वंजारा आम्हाला पुन्हा भेटला आणि म्हणाला, फक्त स्वतःच्या कौशल्यावर विसंबून तुम्ही रस्ता चुकलात. लहान असो व मोठे काम योग्य मार्ग दाखवण्याकरता मार्गदर्शक नेहमीच आवश्यक असतो आणि उपाशीपोटी कोणतेही शोध मोहीम यशस्वी होत नाही. देवाची इच्छा नसल्याशिवाय कोणीही वाटेत भेटत नाही. अन्नाच्या भेटी नाकारू नका. वाढलेले पदार्थ दूर लोटू नका. अन्नाची भेट ही यशाचे शुभचिन्ह समजली पाहिजे असे म्हणून त्याने आम्हाला पुन्हा अन्न दिले आणि शांत व संयमी राहण्यास सांगितले. पण इतरांना हा पाहुणाचार आवडला नाही. त्यांनी त्याची ऑफर नाकारली आणि निघून गेले. ते खूप हट्टी होते. मी भुकेला आणि लहानलेला होतो आणि त्या वंजाऱ्याच्या विलक्षण प्रेमाने मी भारावून गेलो. आम्ही स्वतःला फार विद्वान समजत होतो, पण दया कृपेपासून दूर होतो. वंजारा निरक्षर माणूस होता, तरी त्याच्या हृदयात प्रेम होते आणि त्याने आम्हाला आपली भाकर वाटून खाण्यास आमंत्रण दिले. जो दुसऱ्यांवर निस्वार्थपणे प्रेम करतो तोच खरा ज्ञानी असतो आणि मला वाटले त्याचा पाहुणाचार स्वीकारणे हेच ज्ञान मिळवण्याची उत्तम सुरुवात आहे. म्हणून मी अत्यंत आदराने त्याची भाकर स्वीकारली आणि पाणी प्यायलो. मग अचानक गुरु आमच्यासमोर प्रकट झाले आणि विचारले, कशावरून वाद होत होता. मी त्यांना घडलेली सर्व गोष्ट सांगितली. तेव्हा ते म्हणाले, तुला सोबत यायचे आहे का? मी तुला हवे ते दाखवीन, पण माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवणारा माणूसच यशस्वी होईल. मी त्यांना आदराने वाकून नमस्कार केला आणि त्यांच्या आदेशाचा स्वीकार केला. मग त्यांनी मला एका विहिरीपाशी नेले. माझे पाय दोरीने बांधले आणि मला डोकेखाली व पाय वर विहिरीजवळच्या झाडाला उलटे टांगले. मी पाण्यापासून 3 फूट वर लटकत होतो. हातांनी पाणी गाठतही होतो. अशा प्रकारे मला लटकवून ते कुठेतरी निघून गेले. 4-5 तासानंतर ते परत आले. मला पटकन खाली उतरवले आणि मग विचारले, काय अनुभवलेस? मी उत्तर दिले, हे तर परमानंद होते. माझ्यासारखा अज्ञानी माणसाने त्या आनंदाचे वर्णन कसे करावे? माझे उत्तर ऐकून गुरु फार प्रसन्न झाले. त्यांनी मला जवळ घेतले, माझ्या अंगावर प्रेमाने हात फिरवला आणि मला स्वतःजवळ ठेवले. ते माझी जशी काळजी घेत होते तशीच जशी एखादी आई पक्षी आपल्या पिल्लांची घेतो. त्यांनी मला त्यांच्या शाळेत घातले. ती शाळा किती सुंदर होती. तिथे मी माझे कुटुंब विसरलो. माझे सर्व आसक्तीचे बंधन नष्ट झाले आणि मला सहज मुक्ती मिळाली. मला वाटत होते की त्यांच्या गळ्याला मिठी मारावी आणि सतत त्यांच्याकडेच पाहत राहावे. त्यांच्या प्रतिमेचा ठसा माझ्या डोळ्यात नसेल तर मी आंधळा झालो तरी चालेल अशी भावना झाली. अशी ती शाळा होती. ज्याने एकदा ती शाळा गाठली तो कोणीही रिकाम्या हाती परत गेला नाही. माझे गुरु माझे सर्वस्व झाले. माझे घर, संपत्ती, आई-वडील, सर्व काही. माझ्या सर्व इंद्रियांनी आपली ठिकाणी सोडली आणि माझ्या डोळ्यात एकवटली आणि माझी दृष्टी फक्त त्यांच्यावर स्थिर झाली. अशा प्रकारे माझे गुरु माझ्या ध्यानाचा एकमेव विषय झाले आणि मला इतर काहीही भान उरले नाही. त्यांच्या ध्यानात मग्न होताच माझे मन आणि बुद्धी स्तब्ध झाली. मी शांत बसलो आणि निशब्दपणे त्यांना वाकून नमस्कार केला. इतर शाळांमध्ये तुम्हाला अगदी वेगळे दृश्य दिसते. शिष्य ज्ञान मिळवण्यासाठी तिथे जातात आणि आपले पैसे, वेळ व श्रम खर्च करतात, पण शेवटी त्यांना पश्चाताप करावा लागतो. तेथील गुरु आपला गुप्त ज्ञानाचा व सरळपणाचा गर्व करतो. तो आपल्या पवित्रेचा, साधेपणाचा दिखावा करतो व त्याच्या हृदयात कोमलता नसते. तो खूप बोलतो व आपल्या कीर्तीचीच गाणी गातो, पण त्याचे स्वतःचे शब्द शिष्यांच्या हृदयाला स्पर्श करत नाही. आत्मसाक्षात्काराबद्दल सांगायचे तर त्या गुरुला काहीही अनुभव नसतो. अशा शाळांचा शिष्यांना काय उपयोग? त्यांना त्यातून काय लाभ होणार? वरील गुरु मात्र अगदी वेगळ्या स्वभावाचा होता. त्याच्या कृपेने मला आत्मसाक्षात्कार सहज अभ्यासाशिवाय व श्रमाशिवाय झाला. मला काही शोधावे लागले नाही. सर्व काही मला दुपारच्या उजेडासारखे स्पष्ट झाले. गुरुने व्यक्तीला उलटे लटकवून कसे आनंद मिळवून दिले याचे ज्ञान फक्त त्यालाच असते. 4 जणांपैकी 1 जण कर्मठ, केवळ काही विधी पाळणे, काही टाळणे एवढेच त्याला ठाऊक होते.
दुसरा ज्ञानाचा अभिमानाने फुगलेला ज्ञानी, तिसरा पूर्णपणे स्वतःच्या देवाच्या स्वाधीन मानणारा भक्त आणि चौथा विवेक वैराग्याच्या साक्षात मूर्तिमंत अवतारात असलेले साई होते. ते तिघे वादविवाद करीत असताना देवाच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आणि स्वतःच्या अपुऱ्या ज्ञानावर अवलंबून राहून ते देव शोधनार्थ निघाले. बाबांना ब्रह्मस्वरूप अवतार असूनही ते त्यांच्यात का मिसळले व का अशा रीतीने वागले असा प्रश्न पडल्यास उत्तर असे की बाबांनी हे वर्तन केवळ त्यांच्या अनुसरण्यासाठी आदर्श ठेवावा म्हणूनच केले. स्वतः महान अवतार असूनही त्यांनी एका साध्या वंजाऱ्याचा सन्मान केला व त्याच्या हातचे अन्न स्वीकारले. अन्न हेच ब्रह्म आहे हा त्यांचा दृढ विश्वास होता. वंजाऱ्याचा आतिथ्य स्वीकार न करणाऱ्यांना कशी हानी होते आणि गुरुशिवाय ज्ञानप्राप्ती कशी अशक्य आहे हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले. श्रुती तैत्तिरीय उपनिषद आपल्याला आई वडील व गुरु यांचा सन्मान व पूजन करण्याचा आणि पवित्र शास्त्रांचे अध्यापन करण्याचा उपदेश करते. हे उपाय आपल्या मनाचे शुद्धीकरण करण्यासाठी आहेत आणि हे शुद्धीकरण घडल्याशिवाय आत्मसाक्षात्कार शक्य नाही. इंद्रिये मन व बुद्धी आत्म्यापर्यंत पोचू शकत नाही. येथे गुरुकृपाच महत्त्वाची आहे. आपल्या जीवनातील धर्म अर्थ व काम हे प्रयत्नांनी मिळू शकतात, परंतु चौथा पुरुषार्थ मोक्ष हा केवळ गुरुच्या सहाय्यानेच प्राप्त होतो. श्री साईंच्या दरबारात अनेक व्यक्ती येतात आणि आपापला भाग बजावतात. ज्योतिषी येऊन आपली भाकिते सांगतात. राजे सरदार गरीब संन्यासी योगी गायक वगैरे येऊन दर्शन घेतात. तसेच खेळ करणारे आंधळे पांगळे नर्तक आणि इतर खेळाडूही येतात व त्यांना योग्य सन्मान मिळतो. आपली वेळ येतात वंजारीही आला आणि त्याला नेमलेला भाग बजावला. आता दुसरी गोष्ट पाहूया. उपवास आणि श्रीमती गोखले. बाबांनी कधी उपवास केला नाही, इतरांनाही तसा करू दिला नाही. उपवास करणाऱ्याचे मन कधीच स्थिर राहत नाही. मग तो आपला परमार्थ जीवनाचा उद्देश कसा साधणार? उपाशी पोटी देव मिळत नाही. आत्म्याला संतोष हवा असतो. जर पोटात अन्नाचा ओलावा व पोषणच नसेल तर कोणत्या डोळ्यांनी देव पाहायचा, कोणत्या जिभेने त्याचे महात्म्य सांगायचे आणि कोणत्या कानांनी ते ऐकायचे? थोडक्यात आपल्या सर्व इंद्रियांना योग्य पोषण मिळेल, त्या निरोगी व सक्षम राहतील. सक्षम झाल्या तरच आपण देवभक्ती व इतर साधना करू शकतो. म्हणूनच उपवासही चांगला नाही आणि अति खाणेही चांगले नाही. आहारातीलच संयमच खरे शरीर आणि मनासाठी हितकारक आहेत. सौ गोखले या शिर्डीत आल्या. त्यांच्याकडे बाबांच्या भक्तिनी सौ काशीबाई कानिटकर यांचे दादा कसळकरांना दिलेले परिचयपत्र होते. त्या बाबांच्या चरणी बसून 3 दिवस उपवास करण्याच्या निर्धाराने आल्या होत्या. त्या आदल्याच दिवशी बाबांनी दादा कळसकरांना सांगितले होते, मी माझ्या लेकरांना होळीच्या सुट्टीत उपाशी ठेवणार नाही. त्यांना जर उपाशी राहावे लागणार असेल तर मी कशासाठी आहे? पुढच्या दिवशी ती बाई दादा केळकरांसोबत बाबांच्या पायाशी बसायला आली. तेव्हा बाबांनी तिला ताबडतोब सांगितले, उपवास करण्याची गरजच काय? जा दादा भटांच्या घरी जा, पुरणाच्या पोळ्या करून घे आणि त्यांची मुलं बाळं व तू स्वतः जेव. त्यावेळी सौ केळकर रजस्वला होत्या आणि दादा भटांच्या घरी कोणी स्वयंपाक करणारे नव्हते. यामुळे बाबांचा सल्ला अगदी योग्य वेळी आला. म्हणून सौ गोखले यांना दादा भटांच्या घरी जाऊन बाबांनी सांगितल्याप्रमाणे पुरणपोळ्या कराव्या लागल्या. त्यांनी त्या दिवशी स्वयंपाक करून सर्वांना जेवू घातले. किती सुंदर कथा आणि किती सुंदर अर्थ. पुढल्या दिवशी ती बाई दादा केळकर यांच्यासोबत बाबांच्या चरणी बसली. बाबा ताबडतोब म्हणाले, उपवास करण्याची काय गरज आहे? जा दादा भटांच्या घरी जा, पुरणपोळी तयार कर, गव्हाच्या पोळ्या, हरभऱ्याच्या डाळीचे सारण व गूळ आणि त्यांच्या मुलांना व स्वतःही खाऊ घाल. त्याचवेळी श्रीमती केळकर ऋतुमती होत्या व दादा भटांच्या घरी कोणीही स्वयंपाक करणारे नव्हते. त्यामुळे बाबांचा सल्ला अगदी योग्य वेळी मिळाला. म्हणून श्रीमती गोखले यांनी बाबांच्या सांगण्याप्रमाणे दादा भटांच्या घरी जाऊन पुरणपोळ्या बनवल्या. त्या दिवशी त्यांनी सगळ्यांना खाऊ घातल्या. किती सुंदर कथा आणि किती सुंदर अर्थ आहे त्याचा. बाबांची सरकार खरी मालिकी. बाबांनी एकदा आपल्या लहानपणीची आठवण सांगितली. ते म्हणाले, मी लहानपणी पोटासाठी कामाच्या शोधात निघालो आणि बीड गावला गेलो. तिथे मला
भरतकामाचे कशिदा कामाचे काम मिळाले. मी खूप मेहनत केली, मनापासून काम केले. माझा मालक माझ्यावर फार खुश झाला. माझ्या आधी तिथे 3 मुले काम करत होती. पहिल्याला 50 रुपये, दुसऱ्याला 100 रुपये, तिसऱ्याला 150 रुपये मिळत होते. मला मात्र त्या तिघांच्या मिळकतीच्या दुप्पट म्हणजे 600 रुपये मिळाले. माझे कौशल्य पाहून मालक माझ्यावर प्रेम करू लागला. मला कौतुकाने एक पूर्ण पोशाख, डोक्यावर पगडी आणि अंगावर कपडे देऊन सन्मानित केले. मी ही वस्त्रसंपदा तशीच जपून ठेवली आणि तात्काळ वापरली नाही. मी असे विचार केले की मनुष्य जे काही देतो ते टिकाऊ नसते व नेहमी अपूर्णच असते, परंतु परमेश्वर जे देतो ते अखेरपर्यंत टिकते. कोणत्याही मनुष्याच्या दानाशी त्याची तुलना होऊ शकत नाही. माझा स्वामी म्हणतो घे घे, पण सगळे लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात दे दे. मी काय सांगतो याकडे कुणी नीट लक्ष देत नाही. माझ्या स्वामीचे खजिने आध्यात्मिक संपत्तीचे भरलेले आहेत, ओसंडून वाहत आहेत. तो म्हणतो उकरून घे, गाड्या भरून घेऊन जा. माझ्या फकीराचे कौशल्य, माझ्या भगवंतांची लीला आणि माझ्या सरकाराची खरी मालकीची कृपा फारच अद्वितीय आहे. आणि माझे हे शरीर मातीमध्ये मिसळेल, माझा प्राण वाऱ्यात जाईल. हा काळ पुन्हा येणार नाही. मी कुठेतरी जाईन, कुठेतरी बसीन. कठीण माया मला फार त्रास देते, तरीही मला नेहमी माझ्या भक्तांची काळजी वाटते. जो कोणी आध्यात्मिक साधना करेल तो त्याचे फळ मिळविल आणि जो माझे हे शब्द लक्षात ठेवील त्याला अमूल्य आनंद प्राप्त होईल. श्री साईनाथ महाराज की जय. सर्वांना शांती लाभो. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. हा अध्याय इथेच समाप्त होत आहे. जय मोहनजी.